हॅलो फ्रेंड्स, तर तुम्ही एकदम करेक्ट थंबनेलवर क्लिक केला आहे. आपण या व्हिडिओमध्ये पाहूया 10वीचा हिंदी पेपर. बघा मित्रांनो, 2026चा हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पेपर राहणार आहे. यामधले क्वेश्चन्स तुम्हाला 2026 म्हणजे 4 तारखेला तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला आपण यामधले क्वेश्चन्स पाहूया की कोणकोणते क्वेश्चन्स तुम्हाला 2026 म्हणजे 4 तारखेला येतील. त्यानंतर काय मायनर मिस्टेक आहे की ते मायनर मिस्टेक केल्याने तुमचे मार्क्स घसरतात. त्यानंतर या पेपरचा PDF कशाप्रकारे डाउनलोड करायचा असते हे पण आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यानंतर फुल पेपर प्रिपरेशन कशाप्रकारे करायचं असते हे पण आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी या चॅनलवरती 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून कोणताही नवीन व्हिडिओ आला की सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्या समोर येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ सर्वात पहिले पाहू शकाल. तर चला थोडा सुद्धा टाइम वेस्ट न करता आपण पेपरला करू स्टार्ट. तर सर्वात अगोदर मित्रांनो, विभाग गद्य 1 20 अंक, प्रश्न क्रमांक 1 निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृत्या कीजिए. एक पॅराग्राफ असते मित्रांनो तुम्हाला दिलेला. त्या पॅराग्राफच्या माध्यमातून तुम्हाला उत्तर शोधायचे असतात आणि उत्तर लिहायचे असतात. तर बघा मित्रांनो, तुम्हाला प्रश्न काय दिलेला आहे, गद्यांश में आए हुए रिश्ते. गद्यांश में आए हुए रिश्ते कोणते आहेत मित्रांनो, तुम्हाला ते लिहायचं आहे. तर बघा मित्रांनो, मी सांगतो तुम्हाला रिश्ते कोणकोणचे आलेले आहेत. तर पहा मित्रांनो, इथं काकी आलेला आहे, अजून काका आलेला आहे, बहू आलेला आहे, भैया आलेला आहे, आजी आलेला आहे. तर हे शब्द तुम्हाला या पॅराग्राफमध्ये या उत्तरामध्ये लिहायचे आहेत. तर काही कठीण नाही मित्रांनो, तुम्हाला इझिली 2 मार्क्स मिळून जातात. तर चला समोर जाऊया. समोर आहे कृती पूर्ण कीजिए. गद्यांश में उल्लिखित सहाय्यजन. तुम्हाला गद्यांश में उल्लिखित सहाय्यजन कोण आहेत ते लिहायचे आहे मित्रांनो तुम्हाला. तर चला मी तुम्हाला दाखवतो की सहाय्यजन कोण आहेत. तर चला पॅराग्राफ पाहूया. तर बघा मित्रांनो, गोदी के बच्चे, अंधे, लंगडे, लुले, हे तुम्हाला त्या ॲन्सरमध्ये लिहायचं मित्रांनो. तुम्हाला इझिली 2 मार्क्स मिळून जातात मित्रांनो. ते त्याचं ॲन्सर आहे मित्रांनो. इझिली तुम्हाला 2 मार्क्स मिळून जातात. त्यानंतर आहे 3 आपदा में आत्मसुरक्षा विषय पर अपने विचार 30 ते 40 शब्द में लिखिए. तुम्हाला आपदा में आत्मसुरक्षा या विषयावर 30 ते 40 शब्द लिहायचे मित्रांनो. तुम्ही इझिली लिहू शकता आणि 3 मार्क्स इझिली मिळू शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृत्या कीजिए. तर यामध्ये पण तुम्हाला एक पॅराग्राफ दिलेला असते मित्रांनो आणि पॅराग्राफच्या आधारे तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात मित्रांनो. तुम्हाला दिलेला आहे उत्तर लिखिए. नंबर 1 उड़ने वाली पक्षियों का नाम. नंबर 2 पक्षियों का अवसान स्थान. नंबर 3 पक्षी अंग्रेजी अक्षर के इस आकार में उड़ते थे. नंबर 4 उडान भरने का मौसम. तुम्हाला हे पॅराग्राफमध्ये यांचं ॲन्सर लिहायचं आहे मित्रांनो. तुम्हाला इझिली 2 मार्क्स मिळतात. तर चला मी तुम्हाला दाखवतो याचा ॲन्सर काय आहे पॅराग्राफमध्ये. तर बघा मित्रांनो, तर पहिल्याचं उत्तर आहे मित्रांनो राजहंस आणि दुसऱ्याचं उत्तर आहे मानसरोवर. तर चला तिसऱ्याचं उत्तर बघूया. तिसऱ्याचा प्रश्न आहे मित्रांनो, तिसरा प्रश्न असा आहे, पक्षी अंग्रेजी अक्षर के इस आकार में उड़ते हैं. तर पहा मित्रांनो, वी के आकार में ये उड़ते चले जा रहे होते हैं. तर वी आकार आहे मित्रांनो, अंग्रेजी शब्दातला वी हा हे याचा ॲन्सर आहे मित्रांनो. हे ॲन्सर तिसऱ्यामध्ये लिहायचं आहे. आणि चौथ्याचा ॲन्सर असा आहे मित्रांनो की उडान भरने का मौसम. उडान भरने का मौसम असा आहे मित्रांनो त्यांचा. हे उत्तर आहे मित्रांनो हलकी ठंड. हलकी थंड हे चौथ्याचं ॲन्सर आहे मित्रांनो. तुम्हाला इझिली 2 मार्क्स मिळून जातात मित्रांनो. काही नाही, पॅराग्राफमध्ये शोधायचं असते आणि लिहायचं असते. त्यानंतर आहे संचाल पूर्ण कीजिए. नेता का कार्य. नेता का कार्य काय आहे हे तुम्हाला पॅराग्राफमध्ये बघून लिहायचं आहे मित्रांनो. तर तुम्ही इझिली पाहू शकता आणि लिहू शकता आणि 2 मार्क्स इझिली मिळवू शकता. त्यानंतर येते मित्रांनो नंबर 3 सहकारिता ही जीवन है. इस विषय पर आप अपने विचार 30 ते 40 शब्दों में लिखिए. सहकारिता ही जीवन है या विषयावर तुम्हाला 30 ते 40 शब्दात लिहायचं आहे मित्रांनो. तुमच्या शब्दात तुम्ही लिहू शकता आणि 3 मार्क इझिली मिळू शकता. त्यानंतर येते प्रश्न क्रमांक 1 निम्नलिखित अपठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृत्या कीजिए. हा पॅराग्राफ तुम्हाला पुस्तकाच्या बाहेरचा दिलेला जातो मित्रांनो आणि यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि तुम्हाला याचा ॲन्सर लिहायचा असते. घाबरायचं काही नाही मित्रांनो, पॅराग्राफमध्ये सर्व उत्तर असते आणि प्रश्न पण तुमच्यासमोर आणि उत्तर पण तुमच्यासमोर. बस तुम्हाला प्रश्नांचं उत्तर बघायचं आहे आणि लिहायचं आहे. तुम्ही इझिली याचे पण 2 मार्क्स मिळू शकता. आणि हा क्वेश्चन पण IMP आहे मित्रांनो. हा पॅराग्राफ जसा तसा नाही येणार, तुम्हाला पॅराग्राफ बदलून येईल आणि प्रश्न पण बदलून येईल. बट तुम्हाला पुस्तकाच्या बाहेरचा पॅराग्राफ येणार म्हणजे येणार. आणि हां, तुम्हाला याचे ॲन्सर स्वतः लिहायचे असतात. पॅराग्राफमध्ये बघायचं आणि लिहायचं. काही अवघड नाही मित्रांनो, तुम्ही 2 मार्क्स इझिली मिळवू शकता. त्यानंतर येते तुम्हाला 2 लिखिए डबल बाबू की विशेषता आहे. हे पण तुम्हाला पॅराग्राफमध्ये इझिली मिळू शकते मित्रांनो. इझिली मिळते आणि तुम्ही लिहू पण शकता आणि 2 मार्क्स इझिली मिळू शकता. त्यानंतर येते 3 वन व महोत्सव का महत्त्व. विषय पर अपने विचार 25 ते 30 शब्दों में लिखिए. वन महोत्सव का महत्त्व काय आहे हे तुम्ही तुमच्या शब्दात लिहू शकता मित्रांनो आणि 2 मार्क्स इझिली मिळू शकता. काही नाही, तुम्हाला 30 ते 35 शब्द लिहिले चालतं तुम्ही मित्रांनो आणि 2 मार्क्स तुम्हाला इझिली मिळतात. वन महोत्सव हा विषय खूप सोपा आहे मित्रांनो, तुम्ही लिहू शकता आणि 2 मार्क्स इझिली मिळू शकता. त्यानंतर येते मित्रांनो प्रश्न क्रमांक 2 निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृत्या कीजिए. कहा, लो, कही, वरज की वात. हा तुम्हाला कविता दिलेली आहे मित्रांनो. यामध्ये तुम्हाला
आन्सर शोधायचा आहे आणि लिहायचा आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला प्रश्न काय दिलेला आहे, कृष्ण के वियोग में इनके वदन मालिन तथा क्रुश गात हो गए है. याचं तुम्हाला आन्सर लिहायचा मित्रांनो. 2 मार्क्स तुम्हाला इझिली मिळतात. तर चला मी तुम्हाला याचा आन्सर सांगतो मित्रांनो काय आहे. त्या अगोदर तुम्ही चॅनलला आतापर्यंत पण सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. या चॅनलवर तुमच्यासाठीच व्हिडिओ अपलोड करत असतो, तर लवकर करा चॅनलला सबस्क्राईब. आणि हा व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक पण करा आणि हाईप पण करा, जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल. तर चला याचा आन्सर काय आहे मी तुम्हाला सांगतो. तर बघा मित्रांनो, याचा आन्सर असा आहे, इथं लिहायचं ग्लावो के, इथं लिहायचं गायो के, इथं लिहायचं गोपियो के आणि इथे लिहायचं बछड़ो के. हे त्याचा आन्सर आहे मित्रांनो आणि तुम्हाला 2 मार्क्स इझिली मिळतात. त्यानंतर येते मित्रांनो नंबर 2, निम्नलिखित शब्दों के लिए समानार्थी शब्द पद्यांश में से ढूंढकर लिखिए. तुम्हाला समानार्थी शब्द या पद्यांशमध्ये ढूंढून लिहायचे आहेत मित्रांनो, पाहून लिहायचे आहेत. तर बघा मित्रांनो, मी याचा आन्सर लिहून दिलेला आहे तुम्हाला की याचा आन्सर काय आहे. तुम्ही इझिली 2 मार्क्स मिळू शकता मित्रांनो. आणि या पॅराग्राफमध्ये पण शोधून तुम्ही लिहू शकता मित्रांनो. पॅराग्राफ तुम्हाला कोणचा पण येऊ, तुम्हाला पॅराग्राफमध्ये त्याचा आन्सर दिलेला असते. तुम्ही पॅराग्राफमध्ये शोधायचं आणि लिहायचं आणि इझिली 2 मार्क्स मिळून घ्यायचे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, याचा आन्सर असा आहे, राही, राही म्हणजे पथिक, दिन, दिन म्हणजे दिवस, कोयल, कोयल म्हणजे पीक, कौवा, कौवा म्हणजे बायस. तर हे याचा आन्सर आहे मित्रांनो. त्यानंतर येते नंबर 3, पद्यांश की प्रथम 4 पंक्तियों का भावार्थ 25 ते 30 शब्दों में लिखिए. तुम्हाला या कवितेचा पहिल्याच्या 4 ओळी याचा तुम्हाला अर्थ लिहायचा मित्रांनो तुमच्या शब्दात. तर तुम्ही इझिली लिहू शकता आणि 2 मार्क्स इझिली मिळू शकता मित्रांनो. त्यानंतर येते प्रश्न क्रमांक 2A, निम्नलिखित मुद्दों के आधार पर पद्य विश्लेषण कीजिए. नंबर 1 हिम अथवा. 2 नंबर चलो आज हम दीप जलाए. हे तुम्हाला 2 कविता दिलेल्या असतात मित्रांनो. याचं तुम्हाला विश्लेषण करायचं असते. तुम्ही इझिली 6 मार्क्स मिळू शकता. तर बघा मित्रांनो, हा पण क्वेश्चन IMP आहे. तुम्हाला कविता बदलून येतील आणि तुम्हाला विश्लेषण करावे लागेल. तर तुम्ही पुस्तकातल्या कविता करून जा मित्रांनो. हा पण IMP क्वेश्चन आहे, खूप IMP क्वेश्चन आहे मित्रांनो. तुम्हाला 6 मार्क्स याचे मिळू शकतात, म्हणजे मिळू शकतात मित्रांनो. तुम्ही पुस्तकामधून करून जा हा क्वेश्चन. त्यानंतर समोर बघूया. समोर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 3A, निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृत्य कीजिए. तुम्हाला हा पॅराग्राफ दिलेला असते मित्रांनो आणि या पॅराग्राफच्या बद्दल तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात. या पॅराग्राफमध्ये शोधून तुम्हाला उत्तर लिहायचे असतात. हे पण तुम्हाला इझिली तुम्ही लिहू शकता मित्रांनो. संजाल पूर्ण कीजिए. देश की एकता बनाए रखने वाले घटक कोणते आहेत तुम्हाला लिहायचे मित्रांनो. तुम्ही इझिली 2 मार्क्स मिळू शकता. त्यानंतर येते मुझे प्यारी मेरी मातृभाषा इस विषय पर अपने विचार 25 ते 30 शब्दों में लिखिए. 2 मार्क्स तुम्ही याचे पण इझिली मिळू शकता मित्रांनो. त्यानंतर येते प्रश्न क्रमांक 3A, निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृत्य कीजिए. बघा मित्रांनो, तुम्हाला एक पॅराग्राफ दिला जातो आणि पॅराग्राफच्या माध्यमातून तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. तर बघा मित्रांनो, तुम्हाला क्वेश्चन काय विचारलेले आहेत. तर नंबर 1, प्रवाह तालिका पूर्ण कीजिए. पद्यांश में आए कवियों का नाम. पद्यांश में आए कवियों का नाम काय आहे. हा तुम्हाला क्वेश्चन इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो. तुम्हाला असाच क्वेश्चन 2024 मध्ये पाहायला मिळेल. हा क्वेश्चन तुम्हाला पॅराग्राफ चेंज करून येईल मित्रांनो आणि कवियों का नाम तुम्हाला लिहावं लागेल. तर बघा मित्रांनो, कवियों का नाम काय आहे. तर बघा मित्रांनो, विद्यापती, कालिदास, सूर आणि जयदेव हे 4 नावं कवियों के आहे मित्रांनो. म्हणजे 4 नावं कवीचे आहेत मित्रांनो. तर हे 4 नावं तुम्हाला लिहायचे आहे आणि 2 मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहेत. त्यानंतर येते मित्रांनो नंबर 2, कवि और संत भारत के गौरव है विषय पर अपने विचार 25 ते 30 शब्दों में लिखिए. पहा मित्रांनो, कवि और संत भारत के गौरव है या विषयावर तुम्हाला तुमचे विचार 25 ते 30 शब्दात लिहायचे आहे आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे आहेत. तर खूप इझी क्वेश्चन आहे मित्रांनो, तुम्ही लिहू शकता आणि 2 मार्क्स इझिली घेऊ शकता. तर चला समोर जाऊया. समोर आहे प्रश्न क्रमांक 4, सूचनाओं के अनुसार कृत्य कीजिए. नंबर 1, निम्नलिखित में से किसी एक अवयव का अर्थपूर्ण वाक्य में प्रयोग कीजिए. एका मार्क्ससाठी मित्रांनो तुम्हाला 2 शब्द दिलेले आहेत, कारण आणि धीरे धीरे. तुम्हाला यामधलं एक शब्द वापरायचा आहे आणि अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. तर बघा मित्रांनो, कसं अर्थपूर्ण वाक्य तयार होईल. नंबर 1चं मी सांगतो मित्रांनो. बघा मित्रांनो, याचा असं होईल की राजेश बीमारी के कारण काम पर नहीं आता, असं याचा आन्सर होईल मित्रांनो. तुम्ही 1 मार्क इझिली मिळू शकता. आणि याचं असं होईल मित्रांनो, तुम्हाला तर एकच लिहायचं आहे, बट मी तुम्हाला याचं पण आन्सर सांगतो मित्रांनो. धीरे धीरे याचा आन्सर असं होईल मित्रांनो की लड़का मेरे पास बैठकर धीरे धीरे बातें करने लगा, असं याचा आन्सर होईल मित्रांनो. तुम्ही 2 पैकी 1 लिहू शकता आणि 1 मार्क्स इझिली मिळू शकता मित्रांनो. त्यानंतर येते नंबर 2, कृती पूर्ण कीजिए. शब्द, संधी विच्छेद, संधिभेद. तुम्हाला याचा आन्सर मी लिहून दिलेला आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, याचा आन्सर असा आहे की वागीश शब्द तुम्हाला दिलेला आहे. याचा संधी विच्छेद असं होईल मित्रांनो की वाक आणि इज, वाक प्लस इज. आणि संधिभेद असं होईल मित्रांनो व्यंजन संधी, व्यंजन संधी, असं याचा आन्सर आहे मित्रांनो. 1 मार्क्स तुम्हाला इझिली मिळून जाते मित्रांनो. त्यानंतर येते नंबर 3, निम्नलिखित समास शब्द का विग्रह करके समास का प्रकार लिखिए. तुम्ही 1 मार्क इझिली मिळू शकता मित्रांनो. बघा, तुम्हाला शब्द दिलेला आहे महात्मा, समास विग्रह करायचा आहे आणि प्रकार लिहायचा आहे मित्रांनो. तर याचा आन्सर मी कसं होईल तुम्हाला सांगतो मित्रांनो. तर बघा, महात्मा शब्द तुम्हाला दिलेला आहे, याचा समास विग्रह असं होईल की महान है जो आत्मा, महान है जो आत्मा, असं याचं आन्सर होईल मित्रांनो. आणि प्रकार, प्रकार असं होईल की कर्मधारय समास, कर्मधारय समास, असं याचा आन्सर होईल मित्रांनो.
तुम्ही 1 मार्क्स इजीली मिळू शकता। त्यानंतर येते नंबर 4 निम्नलिखित अलंकार पहचान कर उसका प्रकार और उपप्रकार लिखिए। हे पण तुम्हाला 1 मार्क्ससाठी आहे। 1 मार्क तुम्ही इजीली मिळू शकता। तुम्हाला एक वाक्य दिलेलं असते, काली घटा का घमंड घटा प्रकार लिहायचा असते आणि उपप्रकार लिहायचा असते। याचा प्रकार असा होईल मित्रांनो शब्द अलंकार आणि उपप्रकार असा होईल मित्रांनो यमक अलंकार। असा याचा आन्सर आहे मित्रांनो, तुम्हाला 1 मार्क्स इजीली मिळतो। बघा मित्रांनो त्यानंतर येते नंबर 5 निम्नलिखित में से किसी एक मुहावरे का अर्थ लिखकर उचित वाक्य में प्रयोग कीजिए। तुम्हाला 2 मुहावरे दिलेले आहेत मित्रांनो आणि 1 मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो। तर तुम्हाला या 2 पैकी एकच मुहावऱ्याचा अर्थ लिहून वाक्यात प्रयोग करायचा आहे मित्रांनो। तर बघा मित्रांनो कसं याचा आन्सर होईल मी तुम्हाला सांगतो। तर बघा नंबर 1 चा आन्सर होईल, बघा मित्रांनो क्वेश्चन काय विचारलेला आहे, मुहावरे असा आहे की बिदक जाना। बिदक जाना म्हणजे त्याचा वाक्यात उपयोग असा होईल मित्रांनो की बैल कभी कभी लाल रंग देखकर बिदक जाता है, म्हणजे भडक जाता है। बैल कभी कभी लाल रंग देखकर बिलक जाता है, असं याचा आन्सर होईल मित्रांनो। त्यानंतर येते नंबर 6 निम्नलिखित वाक्य में यथस्थान उचित विराम चिन्हों का प्रयोग कीजिए। 1 मार्क्ससाठी तुम्हाला प्रश्न विचारला जातो मित्रांनो। एक वाक्य दिलेले असते मित्रांनो तुम्हाला, त्यामध्ये तुम्हाला 2 कॉमे आणि 1 पूर्णविराम आणि 1 प्रश्नार्थी चिन्ह आणि 2 कॉमे तुम्हाला असं लिहून तुम्हाला वाक्य पूर्ण करायचं असते। 1 मार्क तुम्हाला इजीली मिळतो मित्रांनो। त्यानंतर येते नंबर 7 निम्नलिखित वाक्य में से कारक पहचान कर उसका भेद लिखिए। 1 मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो मित्रांनो। तुम्हाला एक वाक्य दिलेलं असते, त्यामध्ये तुम्हाला त्याचं भेद काय आहे हे लिहायचं असते मित्रांनो आणि तुम्ही 1 मार्क्स इजीली मिळू शकता। त्यानंतर येते नंबर 8 निम्नलिखित वाक्य शुद्ध करके फिर से लिखिए। तुम्हाला एक वाक्य दिलेले असते मित्रांनो, ते शुद्ध करून तुम्हाला लिहायचं असते। 1 मार्क्स तुम्हाला याचा पण मिळतो। त्यानंतर येते 9 उत्तर लिखिए। हे पण तुम्ही इजीली 2 मार्क्स मिळू शकता मित्रांनो। त्यानंतर येते मित्रांनो नंबर 10 निम्नलिखित वाक्य का सूचना के अनुसार काल परिवर्तन कीजिए। नंबर 1 आणि नंबर 2 तुम्हाला 2 वाक्य दिलेले आहेत मित्रांनो, त्याचं तुम्हाला पूर्ण भूतकाळमध्ये करायचं आहे आणि सामान्य भविष्यकाळमध्ये करायचं आहे। तुम्हाला 2 मार्क्स इजीली मिळून जातात मित्रांनो। त्यानंतर येते 11 वाक्य भेद तथा परिवर्तन। नंबर 1 निम्नलिखित वाक्य का रचना के आधार पर भेद पहचान कर लिखिए। भेद ओळखून तुम्हाला लिहायचा मित्रांनो, 2 मार्क्स तुम्हाला इजीली मिळतात। बघा मित्रांनो वह निराश हो गया था, सरळ वाक्य हे याचा आन्सर आहे मित्रांनो। तुम्हाला 2 मार्क्स याचे इजीली मिळून जातात मित्रांनो। त्यानंतर 2 नंबरवर येते मित्रांनो निम्नलिखित वाक्य का अर्थ के आधार पर दी गई सूचनानुसार परिवर्तन कीजिए। कितनी निर्दयी हूँ मैं विधानार्थी वाक्य तुम्हाला तयार करायचं आहे मित्रांनो। याचे तुम्हाला 2 मार्क्स मिळून जातात मित्रांनो। आणि हा यानंतरचा क्वेश्चन जो प्रश्न क्रमांक 4 आहे मित्रांनो, हा पूर्ण प्रकारे IMP आहे मित्रांनो। तुम्हाला याचे क्वेश्चन बदलून येतील आणि तुम्हाला हा असाचा असा नाही येणार, तुम्हाला याचे क्वेश्चन बदलून येतील। बट तुम्ही हा क्वेश्चन करून जा मित्रांनो। नंबर 4 क्वेश्चन IMP आहे मित्रांनो, तुम्हाला करून जायचं आहे। तर चला समोर जाऊया। त्यानंतर येते मित्रांनो प्रश्न क्रमांक 5 नंबर 1 पत्रलेखन निम्नलिखित जानकारी पर आधारित पत्रलेखन कीजिए। बघा मित्रांनो तुम्हाला 2 विषय दिलेले आहेत, या 2 विषयावर तुम्ही पत्र लिहू शकता मित्रांनो। या विषयावर लिहू शकता आणि या विषयावर लिहू शकता। तुम्हाला जो विषय आवडला त्या विषयावर तुम्ही पत्र लिहू शकता मित्रांनो आणि इझिली 5 मार्क्स मिळू शकता। तर चला समोर जाऊया। त्यानंतर येते मित्रांनो गद्य आकलन प्रश्न निर्मिती। निम्नलिखित गद्यांश पढ़कर उस पर ऐसे 4 प्रश्न तयार कीजिए जिनके उत्तर गद्यांश से एक एक वाक्य में हो। तर मी तुम्हाला प्रश्न तयार करून दाखवतो मित्रांनो। त्या अगोदर जर तुम्ही ना चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करा मित्रांनो। मी या चॅनलवर 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो आणि तुम्हाला यावर्षी 10वीमध्ये फेल होण्यासाठी कोणीच नाही रोखणार मित्रांनो। बस तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल। तर चला मी तुम्हाला दाखवतो याचा प्रश्न कसा होईल। तर बघा मित्रांनो वनों का मानव जीवन से कैसा संबंध रहा है। तर याचा आन्सर असं होईल की वनों का मानव जीवन से बहुत ही गहरा संबंध रहा है। तर असा प्रश्न तयार करायचा मित्रांनो आणि उत्तर लिहायचं। असेच तुम्हाला 3 प्रश्न अजून तयार करायचे मित्रांनो आणि 4 मार्क्स तुम्हाला इझिली मिळतात। तर चला समोर जाऊया। समोर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 5 वृत्तांत लेखन। अपने गांव में आयोजित ग्राम स्वच्छता अभियान का लगभग 60 से 80 शब्द में वृत्तांत लिखिए। वृत्तांत में स्थल काल तथा घटना काल उल्लेख आवश्यक है। अथवा तुम्ही हे पण करू शकता मित्रांनो, कहाणी लेखन पण करू शकता। कहाणी एकदम सोपी असते मित्रांनो, कहाणी अधुरी असते, तुम्हाला पूर्ण करायची असते। नाहीतर तुम्हाला एक सब्जेक्ट दिलेला असते, म्हणजे विषय दिलेला असते, त्या विषयावर तुम्हाला कहाणी लिहायची असते। तर बघा मित्रांनो तुम्हाला इथं मुद्दा दिलेला आहे की एक विद्यार्थी परीक्षा में असफल रहना, निराश हताश होकर जंगल में जाना, एक मकड़ी द्वारा पेड़ पर बार बार चढ़ने का यत्न करना, विद्यार्थी का देखना, सफलता का मार्ग वापस लौटना, ध्यान से पढ़ना, सफल होना, शीर्षक सीख। तुम्हाला शीर्षक पण लिहायचं आहे आणि सीख पण लिहायची आहे। तर मित्रांनो कहाणी एकदम सोपी आहे, तुम्ही 80 ते 90 शब्दामध्ये लिहू शकता आणि तुमच्या शब्दात लिहू शकता मित्रांनो आणि इझिली मार्क्स मिळू शकता। त्यानंतर समोर जाऊया। समोर आहे विज्ञापन लेखन। तर विज्ञापन लेखन निम्नलिखित जानकारी के आधार पर 50 से 60 शब्द में आकर्षक विज्ञापन तयार कीजिए। तुम्हाला विज्ञापन तयार करायचं आहे मित्रांनो, 5 मार्क्ससाठी आहे।
खूप इझी आहे मित्रांनो. तुम्हाला इथं पहा क्वेश्चन दिलेले आहेत मित्रांनो, म्हणजे सब्जेक्ट दिलेला आहे तुम्हाला. या सब्जेक्टनुसार तुम्हाला विद्यापन तयार करायचं आहे. तुम्ही बिनधास्त विद्यापन तयार करू शकता आणि 5 मार्क इझिली मिळवू शकता मित्रांनो. त्यानंतर येते निबंध लेखन. निबंध लेखन पण एकदम इझी आहे मित्रांनो. 7 मार्क्स तुम्ही इझिली मिळवू शकता. 7 मार्क्स सोडायचे नाही मित्रांनो. 7 मार्क घ्यायचे म्हणजे घ्यायचे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला 3 विषय दिलेले आहेत. तर या 3 विषयापैकी एका विषयावर तुम्हाला निबंध लिहायचा आहे 100 शब्दावर. तर तुम्ही इझिली तुमच्या शब्दात 100 शब्दामध्ये निबंध लिहू शकता आणि 7 मार्क्स इझिली मिळवू शकता मित्रांनो. तर बघा मित्रांनो, विषय काय दिलेले आहे तुम्हाला. नंबर 1 वर आहे बचपन में घटी एक अविस्मरणीय घटना. 2 नंबरवर आहे एक बाळ पीडित की आत्मकथा. 3 नंबरवर आहे यदि मैं बादल होता. यदि मैं बादल होता हे एकदम सोपे आहे मित्रांनो, तुम्ही लिहू शकता. 3 नंबरचं एकदम सोपं आहे. नंतर हे 2 नंबरचं पण सोपं आहे मित्रांनो, तुम्ही लिहू शकता. निबंध काही अवघड नसतो मित्रांनो. 7 मार्क्स तुम्ही इझिली घ्यायलाच पाहिजे. तर अशा प्रकारे हा पेपर असतो मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईप पण करा, जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि हा पेपर जसाचा तसा ॲज इट इज नाही येणार, बट यात काही चेंजेस येतील मित्रांनो. आणि मी तुम्हाला जे IMP दिलेले आहेत मित्रांनो, जे इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलेले आहेत ते नक्की करून जा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्याचं पण भलं होईल. आणि तुम्हाला पण या पेपरचा PDF लागत असेल मित्रांनो, तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक Instagramची लिंक दिलेली आहे. त्या Instagram पेजला फॉलो करा आणि फॉलो केल्यानंतर एक स्क्रीनशॉट काढा. आणि मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp नंबर पण दिलेला आहे. त्या WhatsApp नंबरवर तो स्क्रीनशॉट सेंड करा. नंतर मी तुम्हाला PDF सेंड करेल ॲन्सरशीट सोबत. आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी या चॅनलवर 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर यावर्षी तुम्हाला 10वीमध्ये पास होण्यासाठी कोणीच नाही रोखणार मित्रांनो. तुम्हाला करायचं काही नाही, बस या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन येईल. थँक्स.